हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता वाजले आहेत काहीतरी, खरं सांगू की खोटं सांगू? आता वाजलेत 1 आणि मी आता अंडा बॉईल करायला ठेवलंय. चाय ठेवलाय आणि तोपर्यंत मी हे खाते. आणि ब्रेड पण आहे, तर एक हाफ फ्राय पण करेन निशांसाठी. आणि मी हे जे डिमार्टमधनं आणलेलं ते खाते. दिसलं मला तर मी खायला चालू, पण ह्याच्यामध्ये बर्फ एवढा जमा झाला आहे, एवढा घाण बर्फ जमा झाला आहे की काय सांगू. पहिले तर असे बर्फ असे उभे जमा झालेले. मी बोली हे काय आहे, पण नंतर समजलं बर्फ आहे. ठीक आहे, तोपर्यंत मेल्ट नाही होतं, म्हणजे मला हे असं पाणी टप 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 करेपर्यंत थांबायला लागणार आहे. इथे चाय आणि अंडा पण बॉईल केलंय, ते मी बाहेर ठेवलंय. हाय बोल. अरे सर्वांना हाय तर बोल. अरे आता जस्ट मी बाहेरचं आवरलं, त्याचं फक्त तेवढं काम आहे, ते त्याला करू द्या. त्याच्या डोक्यात काय पण भरू नका प्लीज. तो आता ते करेन, मग मी पूर्ण किचन साफ करेन, कारण हा फक्त भांडी घासायचं काम करतो आणि तसंच सर्व ठेवून टाकतो. आणि आता रोशनी येणार आहे, कारण ती पण विरारलाच आहे, मामीकडे आहे ती तिच्या. सो तिकडे राहण्यापेक्षा इकडे यावं, चिल मारूया यार. आणि आत्ताशी माझ्याकडनं हे पण नाही फुलत, एवढीशी टाक. माझं वजन गेस करा. मी माझं वेट चेक करून आली आहे आणि डॉक्टर बोलते बाबा आता वाजले 2:30ला. काय बोलतात मराठीमध्ये काय? मी तर 2:30 म्हणणार होती, पण मी स्टॉप झाली तिकडेच. आणि मी आत्ताशी 2:30ला माझा माझी विंडो ओपन करते. इथे पावसाचा नामोनिशान नाही आणि साक्षी बोलते आहे मला की अरे जोगेश्वरीला खूप पाऊस पडतोय. आणि निशांना मी 1000 वेळा बोलत असते माझ्या रिंग लाईटवरती ना, तुझे कपडे सुकत घालू नको. आणि त्याच्यासोबत तरी 2 कपडे सुकत घातले. मला वाटलं एक आहे. बे अक्कल फोडगाव. आणि मी झाड विडायचं मारलंय तर निशान तलाव झालाय. हो काय असतं, मी दाखवू नाही शकत त्याच्यामध्ये, एवढा तो तलाव केलायस तू त्याचा. त्याच्यात नको टाकू. शी त्याच्यात टाक. ते पेपरचं आहे ना निशान, ह्याला माझी गरज लागतेच. बघ इथून. आणि आत्ता जाऊन मी कशी दिसते. आणि अब्बी जाके दरवाजा खोलते आहे मी माझा. म्हणजे आत्ता जाऊन आमची गुड मॉर्निंग झाली आहे गाय. मला ना असं ना एका जागेवर बसवत नाही यार, तर मी जाते आंघोळीला. बेस्ट. आणि आमच्या बाथरूमची लाईट ही वाली चालूच असते, कारण येशूने ह्याचा बघा काय केलंय. डायरेक्ट असं नाही दिसणार. थांबा दाखवते. हे जे आहे ना, ह्याला काहीच नाही करू शकत. आपण ना असं करू शकतो ना, सॉरी निशा, ना असं बंद करू शकतो ना असं चालू करू शकतो. हे बंद पण काय मी तुला घाबरत नाही. समजला. मी कोणाला घाबरत नाही या दुनियामध्ये. मी कोणाला घाबरत नाही, असं कोणती गोष्ट आहे नाही. चल फक्त मला लागेल ह्या गोष्टीला घाबरते, नाही तर चल. मग मी बटनवर परत येते. पूर्ण बटन आज येशूने असा तो दाबलाय निशान, गरम झालाय तो बटन, त्याचा कर काहीतरी. मी ते गीझर ऑन करून अशीच मी कपडे ना सुकवा माझ्या मत. अयो चरबी आहे माझ्यामध्ये. आता मी पाणी काढते आहे. एवढ्या गरमीमध्ये पण मी गाईस गरम पाण्याने आंघोळ करते, कारण थंड पाणी
घ्यायची अंगावर. हिम्मत माझी होत नाही कधी. आता हे कुठे सुकवूयात? मी आता जर माझ्या रिंग लाईटवरच सुकवणार नाही, पण असं मी नाही केलं. हे मला ॲक्च्युली धुवायला टाकायचं आहे. प्लीज साईड. मध्ये मध्ये यायचं नाही. ए बघितलं असंच ठेवलं ते तर साफ कर ना. काय ते साफ कर चल. मी माझं घर स्वच्छ ठेवतो, माझी भांडी काय व्हॉट काय करायचं तर नीट करायचं काम, नाही तर करायचं नाही. मला एवढंच माहिती आहे. तू पण जेवण बनवायचं तर नीट बनव, नाही तर नकोच बनव. ए, आता बोल मी बनवते जेवण. बागीतून नीट बनवायचं मग नीट. नीट नीट म्हणजे कसं पाहिजे? नीट नीट म्हणजे काय? नीट नीट हे बोल आता बोल. सांगा जरा हिला. सांगा जरा हिला. स्वतः तर चांगलं. ए बाबा ए माझ्या हातचं चिकन आवडतं सर्वांना, समजलं? तुला काय आवडतं? तुला मीच नाही आवडत तर येस बोलतो ना. आता बघा ह्याला मी अशी बरोबर करणार आहे ना, जेव्हा मी जाईन इथून. लगेच जा, लगेच आत्ताच. निशा तू लावलं हे गाणं? लागलं बघितलं किती हरामी मुलगा आहे. आणि मी आता डायरेक्ट आंघोळ करून परत ह्याला माझी मला बोलवलं आणि काहीतरी आता ह्याला काम आहे. बोल काय काम आहे? काय काम आहे? पहिलं वाव, मला वाटलं काहीतरी काम आहे तुझ्याकडे, माझ्याकडे तुझं नाही, तुझ्याकडे माझं. ते तर मी करूनच जाईल ना आंघोळीला यार. मला कम्प्लीट पण नाही करून दे. अरे डायरेक्ट आंघोळ करून मी. सो आता जस्ट मी आंघोळ केली आणि माझं तर हे रोजचं आहे. पहिला मी आयब्रोमध्ये फील करते आणि मी आता विचार केला मी जर आंघोळ करून आलीच आहे तर थोडीशी स्किन केअर पण करते, जे मी कधी कधीच करते. आणि मला खूप लोक म्हणतात की भाई तू कोणता फेसवॉश यूज करते, तू कोणता मॉइश्चरायझर किंवा कोणतीही क्रीम. मी काही नाही. आता गार्नियरचा फेसवॉश आहे वॉशरूममध्ये एक, हां एकच आहे, तो मी नाही लावला. मी मेडिमिक्सचा साबण माझ्या थोबड्याला घासला. म्हणजे मला जे पण भेटतं मी ते लावून टाकते माझ्या थोबड्यावरती, म्हणून माझं थोबाडावर काही पण येतं मग. आणि मला हे आता खूप आवडली आहे ही वाली डॉट अँड कीची. त्या दिवशी मी फक्त बघितली आणि रोशनीने मला बोललं की ते रोशनीने मग बोललं की ऑर्डर कर, खूप छान आहे, माझी बहीण यूज करते, ग्लो खूप अलग येतो. आणि मला माहीत नव्हतं ह्याच्यामध्ये शेड्स असतात. मी डायरेक्ट ऑर्डर केली आणि डायरेक्ट ह्या शेडचं आलं. टिंटेड सनस्क्रीन आहे स्ट्रॉबेरीची. स्ट्रॉबेरी आता ते नाही ना, वो नाही आएगा अभी. म्हणजे मी थोडंसं जास्तच लावते. मी जर सनस्क्रीन पण लावत असेल, मी कोणतीही क्रीम लावत असेल, मी खूप लावते. कारण मी 2 दिवसात एकदा लावते कोणतीही गोष्ट. आता थोडे दिवस लावेल मी हे, पण हे कसं बाहेर जेव्हा पण जाईल मी तेव्हाच लावते. एकदम हे असं नाही दिसणार आहे, हे थोडं अलग होणार आहे. दिसतोय माझ्या फेसवरती. म्हणजे मी केवढं घेतलेलं पण मी ते नीट लावल्यावरती कोणताही असं व्हाईट कास्ट नाही सोडत. करून दाखव काय का, इथे लाईटचा इश्यू आहे ब्रो. खूप लाईट आली. फक्त माझ्या डार्क सर्कल्समुळे ते थोडंसं अजीब वाटतंय मला. बस माझा स्किन केअर संपला. आता मी निशाला आंघोळीला पाठवते पाहिजे. बाहेर येऊन माझी स्किन अजून छान वाटते. जे घराच्या लाईटमध्ये नव्हती वाटत तेवढी बाहेर छान वाटते. मी तेच सांगत होती की ही सनस्क्रीन एवढी सही आहे, हर एक गोष्टीमध्ये सेक्सी निघतं यार शी. आणि आता मी कोणताच असं स्क्रीनवरती ब्राईटनेस वगैरे वाढवली नाही आहे. मी नॅचरल लाईटमध्ये फक्त ही सनस्क्रीन दाखवायला बाहेर आलेली. आणि हा अजून निशांत दूध असं झोपून नाही राहायचं. इग्नोर. हा माणूस मला लय मस्त इग्नोर करू शकतो. जसं मी ह्याला इग्नोर केलं पाहिजे होतं जेव्हा ह्याने मला इन्स्टावरती मेसेज केलेला. त्याच दिवशी मी तो मेसेज इग्नोर केला असता तर आता मी अशी इग्नोर झाली नसती.
अरे उठले. काय पण करा या माणसाला. हा एकदा फोन यूज करायला लागला की तो त्या फोनच्या बाहेर येत नाही. म्हणजे विचार करा, हा किती बोरिंग माणूस आहे. आणि मला असं राहायला अजिबात नाही आवडत. मस्ती करी मी, आणि जर मला मस्ती करायची असेल, मी थोडीशी मस्ती केली तर लगेच एकदम असं होऊन जातो की जसं काय माझा पप्पा आहे. हा थोडंसं पण असं ना फ्रेंड्स सारखा नाही राहत. आता बघितलं कसं खरं बोलल्यावरच माणसाला लागतं ती गोष्ट. बघितलं काय फरक पडतोय काय? तुला डोकं आहे? तुला हाय डोकं? मला बोर होतं माहितीये पूर्ण दिवस घरी. हा असा झोपून पडलेला असतो आणि 4-5 वाजता उठते. त्याचं काय? कधी उठली? ह्याला बोललं ना की ह्याचं पण असतं, तरी पण नाही उठत. किती मस्त वाटते ना स्किन. वाव. आणि बाहेर तर अजून मस्त वाटते. तरी पण मी अजून घरीच आहे. बाहेर जे मेन ऊन येतं त्याच्यामध्ये तर अजून मस्त वाटते स्किन. बस झालं ना. हा प्रमोशन व्हिडिओ नव्हता हा, बाय द वे स्पॉन्सर व्हिडिओ नव्हता हा. हे उगाच मी एवढी प्रमोशन करते या सनस्क्रीनची फुक्कटमध्ये. निशांची टेस्ट अलग आहे, माझी टेस्ट अलग आहे. काय नाही समजलं असं करतोय त्याला. मला कंटाळा येतोय, काहीतरी करतोय. कोणाला विचारून माझा ड्रायर यूज केला तुम्ही? ए किसको पूछ के मेरा ड्रायर यूज किया रे तूने? अरे यार पण केस सोडून टाकलीस. कोणती शिवी देऊ निशानला? मला जरा टेक्स्ट करू. टेक्स्ट अय्या. एक तर माझी केस अशी आहेत की एकदा क्लिप तिथून हल्ला की मग ते परत त्या जागेवरती कधी येऊच नाही शकत. निशान काहीतरी कर. किती मन चांगली आहे. नुसतं काय ना काय चालू असतं माझं तोडफोड. कंडा आलाय. मी काय बोलली आता? मँगो तरी खाता बोलतो. मला मँगो नाही आवडत. आवडतं तरी काय? हा ना तुम्ही निशानला जरा पण इंटरेस्ट राहिला नाही आता ब्लॉगिंगमध्ये. सो आता मी निशानला माझ्या ब्लॉगमध्ये नाही येणार. नो एक्सप्रेशन. जाऊ दे मला पण काय. तू नाही. मी माझी एकटीच आंबा खाणार. एकटीच बसली आहे सकाळपासून. एकटीच काय ना काय करते सकाळपासून. आता भात लावलाय मी कारण मला खिचडी नाही खायची आणि मी छोले बनवलेले, तर मी छोले आणि भात खाईन. मी विचार केलेला मी चपाती बनवेन, पण मग मला बोर झालं की चपाती बनवू यार, म्हणून मी आता भात लावला. हे खाणार मग परत ते खाणार. खात राहणार, फक्त जाडीच होणार आता. फोन नुसता फोन. आता जस्ट मी यांचे व्लॉग्स बघत होती आणि मी आता हिचं हे नवीन हिने घर घेतलं ते व्लॉग बघितलं. यार काय मस्त आहे, काय मस्त घर घेतलं या दोघांनी मिळून यार. ह्याचा व्ह्यू एक नंबर. ते ठीक आहे सर्व. आता येते रोशनी आणि मी ब्लिंकिटवरनं पण थोडंसं सामान मागवलं. मला एवढी घाण सवय लागली आहे ब्लिंकिटमधनं ऑर्डर करायची. जसं काय मी माझ्याकडे पायच नाही आणि मी खाली जाऊच नाही शकत आणि मी कधी खाली जाणारच नाही. मग माझे त्याच्यामध्ये 100 रुपये एक्स्ट्रा गेले ना तरी पण मी ते मागवून टाकते. मला हे नाही समजते हा ब्लिंकिटचा डोक्यावरचा भूत माझा कधी निघणार आहे. निशान आतमध्ये कधीपासून आहे काय माहिती काय करतो. आता जस्ट मी दिवा लावला 7 वाजता बराबर, पण अगरबत्ती नाही. तर आता ब्लिंकिटवरनं अगरबत्ती पण मागवून टाकली. सर्व ब्लिंकिटवरनं मागवते सर्व सब. आणि 200 रुपयाच्या वर केलं तर डिलिव्हरी चार्जेस कमी होणार ना. डिलिव्हरी चार्ज नाही लागणार. तर मी 200च्या वर मागवते. सेन्स नाही या गोष्टीला कोणताच सेन्स नाही. म्हणजे
जर मला एक गोष्टच घ्यायची आहे आणि ती मला ते डिलिव्हरी चार्ज लागून पण चल भेटते, पण नाही मला ते डिलिव्हरी चार्ज पाहिजेच नाही एक्स्ट्रा, तर मग मी अजून मागवेन, ते 200 क्रॉस करेन, मग ते डिलिव्हरी चार्जेस कॅन्सल होतील, मग मी ते ऑर्डर करेन. मग अमाऊंट जास्त झालं तरी पण मी करणार. फक्त GSTचे पैसे वाढतात ते बस. पण ह्याच्यामध्ये काही लॉजिक नाही. तर तुम्ही असं करू नका, खाली जावा आणि घेऊन या. मी पण आता तेच केलं पाहिजे, तरच माझे पैसे जमा होतील, कारण माझे पैसे अजिबात जमा होत नाही. आता मी चालू केलं आहे स्वतःला जरा इज्जतमध्ये ठेवायला, की आधी ती लायकी नाही आहे, गब्बस. हा कुठे गेलं आहे, ह्याला जरा बरोबर करते. काय झालं? बिझी आहे मी. अरे चुप. हगऱ्या निशांत, खोलू काय? कडी नाही लागली आहे. बाय द वे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कडी लागली नाही आहे, तर मी हा दरवाजा खोलू शकते. बाहेर येऊन मारायच्या पहिलाच कल्टी. तर ब्लँकेटवरनं कधी रोशनी पण येते, आता येतच असेल, पोचेल ती पण. आता हे सर्वांनी बाहेर दिवे बिवे लावलेत एकदम. आणि या टायमाला तर गणपती, नवरात्री, सर्व खूप लवकर आहे ना, आणि लवकरच सर्व संपून पण जाईल. मग मला हे समजत नाही, मग बाकीचे महिने 31 पर्यंत काढायचं काय? जर सर्व एक संगती लाईनीत आहे, तर मग पुढचे महिने जातील कसे? मी काम करते, झोपते. बेस्ट आयडिया. आल्या चालू झाली मॅडम, खरंच आल्या चालू झाली. 2 मिनिट पण नाही बसलीस, डायरेक्ट आतमध्ये येऊन ती चाय बनवायला. ते पण मी बनवत होती चाय दुसऱ्या टोपामध्ये. निशान या बस. काय करतोय? अपडेट करायचा फोन. कोणाचा फोन आहे? ओहो मी आता हेअर कलर मागवलाय. फोटो तिथे हे का आलंय? तुला फ्री दिलंय ना ते निशांच्या डोक्याला लावणार. हा हे बघ ना, हेअर कलर ब्लॅक डार्क ब्राऊन तुझ्यासाठी. ते लावतो आणि मी तुला वाटतं एवढूच्या ह्याच्यामध्ये होईल का माझं? योगी गांडी केसाने मोचा तुला पाणी नसेल. और एक मंगळा पडेगा क्या? नाही पैसे नाही तुम्ही त्याचा माझं 6 तर नंबर आहे निशान. पागल, केसांसाठी काय पण पागल. तू ह्यानी माझ्या डोक्यात टाकलं सकाळ रील पाठव आणि बोलतो ही हा कलर कर, चांगला आहे. मला चांगली वाटते तुझी गाय कलरवर एवढं तिने 2 कलर केले. ये ज्यादा हो गया. अरे मजा. पाणी मिक्स करू ह्याच्यात. हा एवढूसा कलर माझ्या केसांना कसा पुरणार निशांत, मला जरा सांग. डायरेक्ट डायरेक्ट मग नाही पूर्ण. मला नाही वाटत पुरे. आणि पेपर फॉइल पेपर शांती से बैठी है. आई तोंड काय बनवलं रे? जेवढी दिसते त्याच्यापेक्षा पेपर चौबर गटाल तोंड आहे. बरं समजलं तुला.
ते शर्ट ब्लॅक आणि क्रॉप हे शर्ट आहे ब्लॅक शर्ट 1600 तेव्हा ह्याच्यात कसं दिसेल ह्याच्यात नाही दिसत आहे मी काय करते ते हे बघ आलाय कलर किती मस्त हे बघ हवेच्या जांभूळ लावले असते का तोंडाला ती पण आवडते हा पण आवडते जांभूळ लावायला हे चव मी लावते जांभूळ इथेच बसून लावायला चालू करू काय बॉटल दिली आहे पण एक ग्लोव्ज नाही पाठवले त्या लोकांनी Oh, shit. तेवढं झालंय बघ हात पेज एवढा होता गल्लेला